महिला खासदारांनी पुन्हा निशिकांत दुबेंना घेरलेले। काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना संसदेत घेरले। दुबेंना जय महाराष्ट्र बोला असं महिला खासदारांनी सांगितलेलं। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। निशिकांत दुबेंना महिला खासदारांनी घेरलं असून काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना संसदेत घेरून जय महाराष्ट्र बोला असं सांगितलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय नेमकं घडलंय? दुसऱ्या दिवशी आपण बघतो तर 3 महिला काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यात म्हणजे वर्षा गायकवाड बरोबरच प्रतिभा दानोरकर आणि शोभा बच्चाव, पण खास करून प्रतिभा दानोरकर आणि वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेऊन जे आहे परत निशिकांत दुबे जेव्हा येत होते तेव्हा त्यांना सांगितलं की जय महाराष्ट्र सांगा आणि जय महाराष्ट्र सांगूनच पुढे व्हा असं घेरून त्यांनी सांगितलं। आणि तसंच निशिकांत दुबे यांनी सांगितलं जय महाराष्ट्र आणि जय बिहार तुम्ही पण सांगा, जय यूपी तुम्ही पण सांगा। तेव्हा वर्षा गायकवाड आणि प्रतिभा दानोरकर यांनी सांगितलं आम्ही बिहार आणि यूपी बद्दल कधीच काही वाईट बोललो नाही, मात्र तुम्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल वाईट बोललात म्हणून तुम्ही जय महाराष्ट्र बोलावं। असं करून एक आपण बघितलं तर एक वार्तालाप झाली आहे जे या महिला खासदार आणि निशिकांत दुबे यांच्यामध्ये। आणि तसंच बोलता बोलता नंतर हेही झालं जिथे निशिकांत दुबे यांनी सांगितलं की आम्ही मुंबई येऊ पण तुमच्या बरोबर येऊ। तर ते थोडंसं एक लाईटर लेवलवर किंवा एक लाईट मॅनरवर झालं। मात्र आज परत महिला खासदार जे आहेत महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे हे 2 खासदार आहेत त्यांनी परत निशिकांत दुबे यांना घेरलं आणि सांगितलं जय महाराष्ट्र सांगा आणि नंतरच पुढे व्हा। निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी।